बाळांनो, पुढल्या प्रश्नाचा अर्थ पहा. मिस्टर दिनेश ओन ॲज रेक्टँग्युलर ॲग्रिकल्चर फार्म ॲट विलेज तलवेल. The length of the farm is 10 meter, more than twice the breadth. In order to harvest rainwater, he dug a square-shaped pond inside the farm. The side of pond is 1/3 of the breadth of the farm. The area of the farm is 20 times the area of the pond. Find the length and breadth of the farm and side of the pond. बघा, तलवेलमध्ये एक दिनेश नावाची एक व्यक्ती आहे आणि त्या व्यक्तीनं त्याच्या शेतामध्ये एक पाणी साठवण्यासाठी स्क्वेअर शेप्ड एक पॉन्ड म्हणजे तळ तयार केलं, म्हणजे शेततळ तयार केलं. तर त्याचं जे डायमेन्शन दिलेलं आहे बघा, फार्म, the length of the farm is 10 meter, more than twice the breadth. इथं जर x असलं, लेंथ ऑफ द फार्म इज 10 मीटर मोर दॅन ट्वाइस द ब्रेड, याच्या दुपटीपेक्षा 10 ने जास्त लांबी आहे. रेक्टँग्युलर फार्म दिलेलं आहे आणि त्यामध्ये स्क्वेअर शेप्ड म्हणजे स्क्वेअर, सर्व साईड इक्वल असे पाणी साठवण्यासाठी एक शेततळ तयार केलेलं आहे. हार्वेस्ट, ही डग अ स्क्वेअर शेप्ड पॉन्ड इनसाइड द फार्म. द साइड ऑफ द पॉन्ड इज, ह्या पॉन्डची साईड जी दिलेली आहे इज 1/3 ऑफ द ब्रेथ ऑफ द फार्म. फार्मची जी लांबी आहे, सॉरी रुंदी, रुंदीचा 3रा भाग पॉन्ड दिलेला आहे. द एरिया ऑफ द फार्म इज, फार्मचा जो एरिया दिलेला आहे इज इक्वल टू 20 टाइम्स द एरिया ऑफ द पॉन्ड, म्हणजे याच्या 20 पट एरिया कोणाचा असणार आहे, ह्या रेक्टँग्युलरचा एरिया असणार आहे. आता आपण डायमेन्शन काय घेतो बा, लेट द ब्रेथ ऑफ द रेक्टँग्युलर फार्म बी एक्स. एक्स घेतला, देअर फोर लेंथ ऑफ रेक्टँग्युलर फार्म ची लेंथ काय होणार, 2x + 10. एरिया ऑफ द रेक्टँग्युलर फार्म, लांबी गुणिले रुंदी, लांबी गुणिले रुंदी दोघांचा गुणाकार केला, 2x² + 10x स्क्वेअर मीटर. हा कुणाचा एरियाला, फार्मचा आला. मग आता पॉन्डचा एरिया काढूया. साइड ऑफ द पॉन्ड, शेप्ड पॉन्ड दिलेला आहे बघा, साइड ऑफ द पॉन्ड शेप्ड, साइड ऑफ द स्क्वेअर शेप्ड पॉन्ड ची साइड काय असणार आहे, 1/3x म्हणजे x/3 मीटर ही पॉन्डचं झाला. आता एरिया ऑफ द पॉन्ड, पॉन्डचा एरिया म्हणजे साइडचा वर्ग, याचा वर्ग केला x²/9. आता फ्रॉम गिवन कंडिशन, कंडिशन काय दिलेले आपल्याला, by given condition area of the rectangular farm is 20 times the area of the pond, म्हणजे तळ्याच्या क्षेत्रफळाच्या 20 पट एरिया त्या फार्म हाऊसचा आहे. म्हणजेच फार्मचा एरिया इज इक्वल टू 20 पट एरिया ऑफ द पॉन्ड. आणि हे कॅल्क्युलेशन सोडवायचं, काळजीपूर्वक लक्ष द्या. आता इकडं भागलेलं आहे त्यानं गुणलं तरी चालेल, पण बघूया 20
एक्स स्क्वेअर प्लस 10x इज इक्वल टू 20x स्क्वेअर अपॉन 9 भागलेला आहे गुणलं 9 इन ब्रॅकेट 20x स्क्वेअर प्लस 10x इज इक्वल टू 20x स्क्वेअर 9 दुने 18 x स्क्वेअर प्लस 90x बरोबर 20x स्क्वेअर पलीकडचं पक्षांतर 180 x स्क्वेअर वजा 20x स्क्वेअर अधिक 90x बरोबर 0 ही लाईक टर्म आहेत 160 70 आणि 80 x स्क्वेअर अधिक 90x बरोबर 0 कॉमन काढला 10 कंसात 16 x स्क्वेअर प्लस 9x इज इक्वल टू 0 गुणलेला आहे जाऊन डिवाइड केलं म्हणजे 16 9x इज इक्वल टू 0 काय कॉमन निघल बघा x in bracket 16x plus 9 is equal to 0 x is equal to 0 or 16 plus 9 is equal to 0 x is equal to minus 9 काहीतरी कॅल्क्युलेशन बाळांत चुकलेलं आहे दुरुस्त करू व्यवस्थित 20x स्क्वेअर भागिले 9 9 10 90 9 दुने 18 180 9 10 90 बरोबर 20 वजा 20 60 70 80 बाळांनो इथं 2x वर्ग आहे इथं मी किती घेतलेलं आहे 2x च्या ऐवजी 20 झालेलं आहे त्यामुळे इथून पुढे गणित चुकलं बघा जर पुढे फॅक्टर नाही पडलं तर गणित चुकलं लगेच दुरुस्त करायचं भागलेलं आहे गुणलं 9 इन ब्रॅकेट 2 x स्क्वेअर प्लस 10x इज इक्वल टू 20x स्क्वेअर 9 दुने 18 9 10 90 बरोबर 20 पक्षांतर केलं 18 वजा 20x अधिक 90x बरोबर 0 20x वर्ग मधून गेलं तर वजा 2x वर्ग अधिक 90x बरोबर 0 9 दोन्ही 18 आणि एकदा तपासून बघा 9 10 90 बरोबर 20 20चं पक्षांतर वजा 2 चिन्ह बदलून घेतली 2x स्क्वेअर मायनस कॉमन किती काढला 2x इन ब्रॅकेट x मायनस 45 इज इक्वल टू 0 2x इज इक्वल टू 0 और x मायनस इज इक्वल टू 0 इज इक्वल टू 45 आणि x इज इक्वल टू 0/2 कॅनॉट 0 लांबी कधी असणार का बाळांनो तर नाही म्हणजे रुंदी आपल्याला किती आली 45 x is equal to 45 breadth of the rectangular form cannot be 0
झिरो लांबी कधीच नसणार, मग उत्तरच नाही, काही प्रश्न नाही. एक्स बरोबर 45 घेतलं. लेंथ ऑफ द रेक्टँग्युलर फार्म इज इक्वल टू 2x प्लस 10. 2x, एक्सची किंमत किती आली? 45 दुनी 90 आणि 10 100. आणि साईड ऑफ पॉन्ड एक्स अपॉन 3. 45 भागिले 3 बरोबर किती आलं? 15. म्हणजेच आपल्याला लेंथ अँड साईड ऑफ पॉन्ड, लेंथ अँड ब्रेथ ऑफ द फार्म अँड द साईड ऑफ द पॉन्ड आर 100 मीटर, 45 मीटर अँड 15 मीटर रिस्पेक्टिवली. अगदी व्यवस्थित बघा. थोडासा पॉईंट जरी चुकला बाळांनो, गडबडीनं गणित चुकतं, लक्षात ठेवायचं.